बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। सिद्दीकींना गोळ्या झाडल्यात आणि ह्या गोळीबारामध्ये सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय। बाबा सिद्दीकी वांद्रे पूर्वमध्ये जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर असतानाच हा गोळीबार झाला, ज्याच्यामध्ये 2 ते 3 राऊंड फायर झालेत आणि यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। बाबा सिद्दीकी यांना तातडीने रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं होतं, मात्र रुग्णालयामध्ये नेण्याआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय। बाबा सिद्दीकी यांच्यावर 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आले आणि याच्यामध्ये एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागली, अति रक्तस्राव झालं आणि त्यामुळे बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय। वांद्रे पूर्वमध्ये ही घटना घडलेली आहे, ज्या ठिकाणी जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे आणि कामाच्या निमित्तानं जिशान सिद्दीकी यांच्यासोबत असतानाच बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 व्यक्तींनी गोळीबार केला। याच्यामध्ये 2 आरोपींना पोलिसांनी पकडलेला आहे। एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे। बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आले आहे। गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, मात्र रुग्णालयामध्ये नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला आहे। रुग्णालयामध्ये आता आशिष शेलार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पोहोचलेले आहेत। लीलावती रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र उपचाराआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आणि आशिष शेलार सोबतच संजय दत्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। वांद्रे पूर्वमध्ये गोळीबार झालाय आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय। तिसऱ्या आरोपीला लवकरच शोधणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। सिद्दीकींच्या हत्या प्रकरणामध्ये बड्या गँगस्टरचा हात असल्याची आता सूत्रांकडून माहिती कळतीये। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे आता लॉरेन्स बिश्नोई गँग आहे का, असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगनं सलमान खान यांना देखील जिवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि त्यानंतर आता त्याच अँगलनं पोलीस तपास करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील लीलावतीमध्ये पोहोचलेले आहेत। आशिष शेलार देखील लीलावतीमध्ये पोहोचलेले आहेत। नेत्यांवरती असा हल्ला ही चिंतेची बाब आहे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे। बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झालाय आणि त्यानंतर आता पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, मात्र अति रक्तस्राव झाल्यानं बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय। सिद्दीकींना गोळ्या घालणारे 2 आरोपी हे ताब्यात आहेत, त्याच्यामध्ये एक आरोपी अल्पवयीन आहे। बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे पूर्व ह्या ठिकाणी गोळीबार झाला, ज्या ठिकाणी जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे आणि कार्यालयामध्ये कामानिमित्त गेले असता कार्यालयाबाहेर येऊन 3 व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केलेला आहे, ज्याच्यामध्ये एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागली, अति रक्तस्राव झाला आणि बाबा सिद्दीकी यांना रुग्णालयामध्ये नेण्याआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। वांद्रे पूर्वमध्ये ही घटना घडली आहे। वांद्रे पूर्वमध्ये जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे आणि कामानिमित्त कार्यालयामध्ये गेला असता 3 व्यक्तींनी बाईकवरून येऊन बाबा सिद्दीकी यांच्यावर 2 ते 3 राऊंड फायर केले, ज्याच्यामध्ये एक गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीमध्ये लागली आणि छातीमध्ये लागल्यामुळे अति रक्तस्राव झाल्यानं बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला। गोळीबार झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांना तातडीनं लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मुंबईकडे रवाना झाल्याची अपडेट या क्षणाला आपण पाहतोय। सोबतच राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे देखील मुंबईकडे रवाना झालेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार हे लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईला रवाना झालेले आहेत। सुनील तटकरे हे देखील मुंबईकडे रवाना झाल्याची अपडेट समोर येते। वांद्रे पूर्वमध्ये गोळीबार झालेला आहे आणि यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा ह्या गोळीबारामध्ये मृत्यू झालाय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। तेजल नागरे आपले
प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. तेजल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार हे लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले, तर दुसरीकडे अजित पवार आणि सुनील तटकरे हे देखील तातडीनं मुंबईकडे रवाना झालेले आहेत. हो, अजित पवारांच्या गटात नुकतेच सामील झालेले बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला या गोळीबारामध्ये आणि ही माहिती कळताच आता उपमुख्यमंत्री अजित पवार जे पुण्याला होते ते तातडीने मुंबईकडे यायला रवाना झालेले आहेत. काही वेळापूर्वीच आपण बघितलं तर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रुग्णालयात पोहोचले होते साधारण 15-20 मिनिटांपूर्वी. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपास केला जाईल अशी माहिती दिली होती. त्यानंतर आता पुण्याहून अजित पवार हे तातडीने निघालेले आहेत, मुंबईकडे रवाना होत आहेत ते आणि अवघ्या काही वेळातच आता ते मुंबईमध्ये पोहोचतील आणि या संदर्भातली अधिक माहिती ते घेतील. ही सध्याची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण बघतोय की अजित पवार या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत. लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते बाबा सिद्दीकी यांच्यावर आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मुख्य म्हणजे त्यांचा मृत्यू हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी झाल्याची माहिती समोर येते आणि आता या संपूर्ण प्रकरणामध्ये 3 आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्या तिघांपैकी दोघांना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणात अगदी तेजल, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तातडीनं ही घटना कळल्यानंतर आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत, तर दुसरीकडे सुनील तटकरे देखील मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. आणि दरम्यान अशोक चव्हाण यांनी ट्विट केलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. माझे जवळचे मित्र माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं वृत्त अतिशय धक्कादायक आणि हादरवून टाकणारं आहे. आम्ही विधिमंडळामध्ये एकत्र काम केलं, मंत्रिमंडळात देखील आम्ही सोबत होतो. त्यांचं नेतृत्व लोकांशी नाळ जुळलेलं आणि सर्व समाजामध्ये सर्वमान्य असं नेतृत्व होतं. बाबा सिद्दीकी यांच्या अकाली निधनानं मी एक चांगला डॅशिंग मित्र गमावलाय. त्याच्या अचानक जाण्याचं मला तीव्र दुःख आहे. अतिशय जड मनाने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे सुपुत्र आमदार जिशान सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचं सामर्थ्य मिळो हीच प्रार्थना. अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे आणि अशोक चव्हाण यांनी हे ट्विट केलंय. आणि दरम्यान याच घटनेमध्ये आता मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे, ती पाहूयात. 9:30 वाजताची जवळपास घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये श्री बाबा सिद्दीकी हे इंजर्ड झालेले आहे. त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आलेला आहे. तिथे इलाज चालू आहेत आणि 2 संदिग्ध लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहे. पुढची तपास तो क्राईम ब्रांच मुंबई करत आहे. 9:30 वाजताची जवळपास घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये श्री बाबा सिद्दीकी हे इंजर्ड झालेले आहे. त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आलेला आहे. तिथे इलाज चालू आहेत आणि 2 संदिग्ध लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहे. पुढची तपास तो क्राईम ब्रांच मुंबई करत आहे. 9:30 वाजता हा गोळीबार झालेला आहे. जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर 9:30 वाजता बाबा सिद्दीकी यांच्यावर हा गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. 3 आरोपी आहेत. 3 आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये 2 आरोपींना पोलिसांनी पकडलंय. 1 आरोपी अल्पवयीन आहे आणि तातडीनं बाबा सिद्दीकी यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. मात्र त्याआधीच बाबा सिद्दीकी अतिरक्तस्रावानं त्यांचा मृत्यू झालेला आहे. रात्रीचे 9:30 वाजता ही घटना घडली. वांद्रे पूर्वमध्ये ही घटना घडली. वांद्रे पूर्वमध्ये जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये कामानिमित्त बाबा सिद्दीकी आलेले असताना त्यांच्यावर 3 व्यक्तींनी हा हल्ला केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय. बाबा सिद्दीकी यांचा अतिरक्तस्राव झाल्यानं बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 2 आरोपींना पोलिसांनी पकडलंय. 1 आरोपी अल्पवयीन आहे आणि ही घटना कळताच अजित पवार हे मुंबईकडे निघण्यास तातडीनं रवाना झाले आहेत, तर दुसरीकडे सुनील तटकरे हे देखील मुंबईकडे रवाना झालेले आहेत. रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधी सिद्दीकींचा मृत्यू झालाय. लीलावती रुग्णालयामध्ये आशिष शेलार, अभिनेते संजय दत्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पोहोचलेले आहेत. तर या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील तातडीनं मुंबईकडे रवाना झालेले आहेत. अजित पवार हे पुण्याला होते आणि पुण्याहून ते आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत. सिद्दीकींना गोळ्या घालणारे 2 आरोपी हे ताब्यात आहेत. बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे. वांद्रे पूर्वमध्ये ही घटना घडली आहे. जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय वांद्रे पूर्वमध्ये आहे. 9:30 वाजता
जिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयामध्ये असतानाच बाबा सिद्दीकी यांच्यावर हा गोळीबार झालेला आहे। वांद्रे पूर्वमध्ये ही घटना घडली आहे, ज्या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकींचा मृत्यू झालाय। ते 9:30 वाजताची जवळपास घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये श्री बाबा सिद्दीकी हे इंजर्ड झालेले आहे। त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेला आहे, तिथे इलाज चालू आहेत आणि 2 संदिग्ध लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहे। पुढची तपास तो क्राईम ब्रांच मुंबई करत आहे। ते 9:30 वाजताची जवळपास घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये श्री बाबा सिद्दीकी हे इंजर्ड झालेले आहे। त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेला आहे, तिथे इलाज चालू आहेत आणि 2 संदिग्ध लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहे। पुढची तपास तो क्राईम ब्रांच मुंबई करत आहे। सिद्दीकींना गोळ्या झाडणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी पकडले। सिद्दीकींच्या हत्या प्रकरणामध्ये बड्या गँगस्टरचा समावेश असल्याची माहिती आहे। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँग आहे का, असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झालेला आहे आणि ज्या वाहनामधून गोळीबार झालेला आहे ते वाहन आपण पाहणार आहोत। वांद्रे पूर्वमध्ये हा गोळीबार झालेला आहे आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। तर हीच गाडी आहे ज्यावर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे, ज्या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला। 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीमध्ये लागलेली आहे। बाबा सिद्दीकी यांची ही गाडी आहे आणि जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय। ज्या वाहनावरती गोळीबार करण्यात आलेला आहे ती गाडी आपण पाहतोय, बाबा सिद्दीकी यांची ही गाडी आहे। 3 व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आणि ज्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच ही गाडी आहे आणि याच गाडीवर हल्लेखोरांनी गोळीबार केलेला आहे, ज्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्ये 9:30 वाजताची ही घटना आहे। 9:30 वाजता बाबा सिद्दीकी यांच्या वाहनावरती गोळीबार करण्यात आला आणि यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। वांद्रे पूर्वमध्ये ज्या ठिकाणी जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी 3 हल्लेखोरांनी हा गोळीबार केलाय आणि गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालाय। वांद्रे पूर्वमध्ये ही घटना घडलेली आहे। रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधी सिद्दीकींचा मृत्यू झालेला आहे। याच गाडीमध्ये बाबा सिद्दीकी होते आणि गाडीमध्ये असतानाच 3 व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केलाय, ज्याच्यामध्ये अति रक्तस्राव झाला आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे। ज्या गाडीमध्ये बाबा सिद्दीकी होते त्याच गाडीमध्ये या 3 हल्लेखोरांनी 3 ते 4 राऊंड फायर केलेले आहेत आणि यामध्ये अति रक्तस्राव झाल्यानं बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। याच गाडीमध्ये बाबा सिद्दीकी बसलेले होते। जिशान सिद्दीकी यांचं वांद्रे पूर्वमध्ये कार्यालय आहे आणि वांद्रे पूर्व कार्यालयाच्या बाहेर ही गाडी उभी होती आणि त्यामध्ये बाबा सिद्दीकी बसलेले होते। 3 हल्लेखोर आले आणि 3 हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आणि ज्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। गोळीबार झाल्यानंतर तातडीनं बाबा सिद्दीकी यांना रुग्णालयामध्ये लीलावती रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, मात्र रुग्णालयाच्या नेण्याआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। सिद्दीकींवरती झालेला गोळीबार अतिशय धक्कादायक आहे। राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागलेल्या आहेत। बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झाला। अशोक चव्हाण यांनी ट्विट केलेलं आहे। किरीट सोमय्या, अतुल लोंढे यांनी देखील ह्या सगळ्या घटनेवरती प्रतिक्रिया दिलेली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार हे देखील लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। अभिनेते संजय दत्त हे देखील लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। याच गाडीत सिद्दीकी असताना गोळीबार झालेला आहे। 3 व्यक्तींनी हा गोळीबार केलेला आहे।
बाईकवरून येऊन 3 व्यक्तींनी हा गोळीबार केला आणि ज्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय। आणि दरम्यान याच घटनेवरती अनेक प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागलेल्या आहेत। आणि याच घटनेवरती शरद पवार यांनी देखील ट्विट केलेलं आहे, ते पाहूयात। राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे। देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये माजी राज्यमंत्री माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे। गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेनं राज्याला गाडा हाकणार असेल तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते। याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पाय उतार होण्याची गरज आहे। बाबा सिद्दीकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो। शरद पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे। बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आता शरद पवार यांचं हे ट्विट समोर आलेलं आहे। शरद पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। वांद्रे पूर्वमध्ये गोळीबार झालेला आहे। 9:30 वाजता गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला। ज्या कारमध्ये ते बसलेले होते ती कार आपण पाहतोय। या कारमध्ये बाबा सिद्दीकी बसलेले असताना 3 व्यक्तींनी त्यांच्यावरती गोळीबार केला। वांद्रे पूर्वमध्ये ही घटना घडलेली आहे। अतिशय गजबजलेलं हे ठिकाण असतं तरी देखील 3 व्यक्तींनी ह्या कारमध्ये असताना बाबा सिद्दीकी असतानाच गोळीबार केलेला आहे। वांद्रे पूर्वमध्ये ही घटना घडली ज्या ठिकाणी जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे आणि जिशान सिद्दीकी यांच्या बरोबर कार्यालयाच्या बाहेर ठीक 9:30 वाजता बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। वांद्रे पूर्व या ठिकाणी मोठ्या वाहनांची गर्दी असते। गर्दी देखील या ठिकाणी असताना देखील 3 व्यक्तींनी येऊन बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 ते 4 राऊंड फायर केले आहेत आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांच्यासोबत जो सहकारी या गाडीमध्ये होता त्या सहकार्याच्या पायाला देखील गोळी लागलेली आहे, त्याला देखील दुखापत झालेली आहे। आणि दरम्यान याच गाडीत बसलेले असतानाच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। आता ह्या गोळीबारामध्ये नेमका कोणाचा समावेश आहे, कोणत्या कारणामुळे गोळीबार करण्यात आलेले आहेत त्याचे धागेदोरे आता समोर येऊ लागलेले आहेत। मोठ्या गँगस्टरचा समावेश असल्याची माहिती आहे आणि बांधकाम व्यावसायिकांच्या या सगळ्या व्यवहारामधून हा गोळीबार झाल्याची माहिती देखील समोर येते। गोळीबार करणाऱ्या आरोपीचे शस्त्र ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले। 2 आरोपींना पोलिसांनी पकडलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक आरोपी हा अल्पवयीन आहे। ताब्यात घेतलेल्या एका हल्लेखोराचं नाव शिवा आहे अशी माहिती समोर येते। लवकरच 3ऱ्या आरोपीला शोधणार असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलेलं आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले आहेत। सिद्दीकीच्या हत्या प्रकरणामध्ये बड्या गँगस्टरचा सहभाग असल्याची माहिती सूत्रांमार्फत कळतीये। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँग आहे का असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। पोलीस देखील त्याच अँगलनं तपास करणार आहेत। पोलिसांकडून हत्येचा तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत आणि गोळीबार कशा पद्धतीने झालेला आहे, नेमका का करण्यात आलेला आहे हे सगळं तपासण्यासाठी पोलिसांचं पथक देखील ज्या ठिकाणी गोळीबार झालेला आहे त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि गोळीबारानंतर आता त्यांचा मृत्यू झालेला आहे। गोळीबार करणारे आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। शरद पवार यांनी गोळीबार प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे आणि सरकारवरती ताशेरे ओढलेले आहेत, टीका केलेली आहे। बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे, त्यामुळे राजकीय क्षेत्रामधून देखील अनेक प्रतिक्रिया समोर येऊ लागल्यात। रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधी सिद्दीकींचा मृत्यू झालाय आणि या क्षणाला आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेते संजय दत्त हे देखील लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। गोळीबार करणाऱ्या आरोपीचे शस्त्र देखील ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। 3 आरोपी आहेत, ज्याच्यामध्ये 2 आरोपींना पकडण्यात यश आलेलं आहे। ताब्यात घेतलेल्या एका हल्लेखोराचं नाव शिवा आहे अशी माहिती समोर येते। लवकरच 3ऱ्या आरोपीला शोधणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी याच घटनेमागे प्रतिक्रिया दिलेली होती आणि सिद्दीकीच्या हत्ये प्रकरणामध्ये बड्या गँगस्टरचा सहभाग असल्याची माहिती देखील समोर येते। गोळीबार करणारे आरोपी आपण एका बाजूला पाहतोय तर दुसरीकडे ज्या गाडीमध्ये बाबा सिद्दीकी बसलेले होते ती गाडी आपण पाहतोय
ज्या गाडीमध्ये बाबा सिद्दीकी हे जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयावर असतानाच 3 व्यक्ती आले आणि या 3 व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केलेला आहे। हे 3 आरोपी आहेत जे आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। या तिघांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केलेला आहे, ज्याच्यामध्ये एक आरोपी हा अल्पवयीन आहे। गोळीबार करणारे आरोपी एकीकडे पाहतोय तर दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांची ही गाडी आहे, ज्या गाडीमध्ये बसलेले असतानाच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झालेला आहे। आलिशान अशी कार आहे तरी देखील 3 व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केलेला आहे, ज्याच्यामध्ये गाडीची काच फुटली आहे। आणि संजय दत्त हे ज्यावेळी रुग्णालयामध्ये जात असतानाची ही दृश्य आहेत, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी अभिनेते संजय दत्त हे लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार देखील लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। राजकीय क्षेत्रामधून देखील अनेक प्रतिक्रिया ह्या घटनेमागे येऊ लागलेल्या आहेत। हल्लेखोर हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती आहे। गोळीबार करणाऱ्या आरोपीचं शस्त्र ताब्यात घेण्यात आलेलं आहे। बाबा सिद्दीकी हे ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये सक्रिय होते त्याच पद्धतीनं ते बॉलिवूड कनेक्शन देखील त्यांचं चांगलं होतं। बाबा सिद्दीकी हे दरवर्षी ईदचं आयोजन करायचे आणि त्या ईदला बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहायचे। अभिनेते आणि अभिनेत्री देखील त्यांच्या ईदच्या दिवशी यायचे। इफ्तार पार्टीचं ते आयोजन करायचे। बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार देखील उपस्थित राहायचे आणि त्यामुळं राजकीय क्षेत्राबरोबर त्यांचं बॉलिवूड कनेक्शन देखील चांगल्या पद्धतीचं होतं। जिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी हे दरवर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन करायचे आणि या इफ्तार पार्टीला बॉलिवूडमधले अनेक कलाकार सहभागी राहायचे, ज्याच्यामध्ये मोठं नाव सलमान खान, शाहरुख खान आणि अभिनेते आमिर खान आणि इतर देखील कलाकार हे इफ्तार पार्टीला यायचे। आणि ही घटना घडल्यानंतर संजय दत्त हे देखील लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। बाबा सिद्दीकी ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये आपल्याला परिचित होते त्याच पद्धतीनं बॉलिवूडमध्ये देखील त्यांनी अनेक वेळा आपल्याला कलाकारांसोबत देखील ते पाहायला मिळाले। आणि अभिनेते संजय दत्त हे देखील बाबा सिद्दीकी यांच्या घटनेनंतर आता लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे। वांद्रे पूर्वमध्ये हा गोळीबार झालाय आणि ज्या गोळीबारामध्ये आता बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। 3 राऊंड फायर करण्यात आले आहेत। 3 व्यक्तींनी बाबा सिद्दीकी हे गाडीमध्ये बसले असतानाच गोळीबार केलाय, ज्याच्यामध्ये 4 ते 5 राऊंड फायर झाल्याची माहिती आहे आणि यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना कळताच अभिनेते संजय दत्त हे रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। राजकीय मान्यवर आणि सोबतच कलाकार देखील आता लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचू लागलेले आहेत। बाबा सिद्दीकी यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे। ती गाडी आपण पाहतोय, ज्याच्यावरती 3 व्यक्तींनी गोळीबार केला आणि ह्या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांकडून हत्येचा तपास सुरू आहे आणि तातडीनं पोलिसांनी ह्या संपूर्ण घटनेची चौकशी आणि तपास सुरू केलेला आहे। सिद्दीकींवरती गोळीबार झाल्यानंतर आता राजकीय नेत्यांमधून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत।